हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे. तर सकाळी सकाळी खूप लवकर उठलो होतो पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. सगळं छान असं आवरलं होतं पहा. तर पहाटे 2 वाजताच उठलो होतो. आईच्या घरी सगळ्या बहिणी एकत्र आलो होतं. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला समजेलच आम्ही कुठे जाणार आहे, इतक्या लवकर का उठलो आहे. तर सगळ्यांची तयारी चालू होती पहा. सगळीकडं बॅगींची पॅकिंग करून ठेवली होती रात्रीच पहा. सगळीकडं अंधारच अंधार. पहाटेच्या 2 वाजल्यापासून सगळ्यांचं चालू होतं पहा. सगळी मुलांनी आंघोळ्या वगैरे करून ना पहाटेच्या 3 वाजताच तिकडं त्यांचा ना बॅट बॉलचा डाव बसला होता, चालू होता तिकडं पल्लवी उठली होती. जार वगैरे सगळं भरून चालू होतं. उन्हाळा आहे ना म्हणून घरनं जारचं पाणी वगैरे चालवलं होतं पल्लवीला इतकी घाई झाली होती ना, कधी गाडी येईल, कधी गाडीत बसल असं तिचं चालू होतं. सारखं माझ्या मागं तिचं चालू होतं की गाडी कधी येणार, आवरा, तुम्ही किती वेळ बसताय, असं चालू होतं. सगळ्यांचं असं उलट्या वगैरे होतात म्हणून आम्ही छान असं ना उलटीसाठी ना तर आपलं जे बँडेज असतं ना, आपण कापल्यानंतर बँडेज लावतो, ते बँडेज आणि 1 रुपयाचं नाणं असं ना आपल्या ना हाताच्या पंजाच्या थोडंसं आपल्या मनगटाला ना लावायचं, तर उलटी अजिबात होत नाही. आता प्रयोग आहे सगळ्यांचा, ऐकून आम्ही ते केलंय बरं का. सगळ्यांनी बँडेज 1 रुपया असं ना हाताला मनगटाला लावून घेतलं होतं पहा. सगळेजण गाडीची वाट पाहत होते. पहाटे 4:30-5ला गाडी येणारी, 3 गाडीला 1-2 तास लेट झाला पहा. 6:15 गाडी आली. चला कुठे जायचं म्हटलं की सगळ्यात पहिलं ना गाडीची पूजा करावी लागते. आपण नेहमी देवापासूनच सुरुवात करतो, तर देवा म्हणजे गाडीची पूजा केली. चला म्हटलं सगळ्यात आधी गाडीला छान असं ओवळलं, नारळ वगैरे फोडला, अगरबत्ती वगैरे लावली. सगळ्यांनी गाडीची पूजा केली आणि सगळी आम्ही ना माहेरची फॅमिली फिरायला चाललो होतो. कुठे जाणार होतं ते सांगतेच तुम्हाला. त्या अगोदर सगळी गाडीची पूजा केली पहा. वहिनींनी आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून छान असा एन्जॉयसुद्धा केला. आणि ना खरंच सगळ्यांनी मिळून अशी एक ट्रिप काढावीच, इतका एन्जॉय म्हणजे खरंच खूप एन्जॉय केला बरं का. आता हा व्हिडिओ आहे ना एक 8-10 दिवसापूर्वीचा आहे. एडिटिंग करायला वेळ भेटला नसल्यामुळे मी थोडासा लेट टाकते. पूजा वगैरे केली, फायनली गाडीत बसलो. आणि उन्हाळा होता त्यामुळे ना ACची गाडी केली होती. अजिबात प्रॉब्लेम आला नाही. खूप छान वाटलं. असं वाटलं की नाही का 4 व्हीलर गाडीमध्ये बसलो असा प्रवास झाला. खूप छान झाला. सगळ्यांनी प्रत्येकाची मुलं घेतली होती. सगळे असे 21 जण आम्ही फिरायला गेलो होतो पहा. चुलतीसुद्धा होते आमच्याबरोबर, आमचा दादासुद्धा होता. आणि सगळ्या मग बाकी आमची मुलं, आम्ही सगळ्या बहिणी मिळून, वहिनी असे सगळेजण गेलो होतो पहा. फायनली गाडीची पूजा झाली. सगळेजण गाडीत बसले पहा. सगळ्यात शेवटी मी बसले. थोडीशी मुलं पण राहिली होती. सगळ्यांनी एकदाच गाडीत बसून घेतलं आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. सगळेजण जाताना म्हणत होते व्यवस्थित जावा, व्यवस्थित प्रवास होऊ द्या. सगळ्यांनी छान असे प्रत्येकाच्या शिट्यावरती बसून घेतलं. आता कुणाला उलटीचा त्रास, कुणाला मळमळीचा त्रास, अशा पद्धतीने सगळ्यांनी प्रत्येकाची सोय केली होती. सगळ्यांनी गोळ्या खाल्ल्या होत्या. म्हणजे मनगटाला 1 रुपया शिक्का चिटकून घेतला होता. तो तर नवीनच प्रयोग होता बरं का, पण खरंच सक्सेस झाला बरं का. कुणालाच कसल्याच प्रकारचा थोडासुद्धा त्रास झाला नाही. मला तर प्रत्येक वेळेस खूप त्रास होतो, पण ह्या वेळेस आहे ना मी खरंच खूप छान माझी ट्रिप एन्जॉय केली. सगळेजण गाडीत बसले पहा. आणि ना देवदर्शनाला जाणार होतो म्हणून आम्ही सगळ्या बहिणींनी ना सगळ्यांनी एकसारख्या साड्या घालायचा प्लॅन केला होता पहा. तर छान असं सगळ्यांनीच आम्ही म्हणजे कॉटनच्या साड्या घातल्या होत्या. चला तर मग आता फायनली गाडीत बसलो होतो आम्ही. साडी सगळ्यात पहिला आम्ही मोरगावच्या गणपतीला गेलो होतो बरं का, सकाळी सकाळी. त्यामुळे तिथं काही व्हिडिओ काढला नाही, सॉरी बरं का. तर सगळ्यात पहिलं मोरगावचा गणपती केला. नंतर गेलो आम्ही सिद्धटेकला. तर मोरगाव करून सिद्धटेकला गेलो. असे ना नंबरवर सगळे गणपती आता तुम्हाला पाहायला भेटतील इथनं पुढं. आणि सगळ्यात शेवटी सुद्धा आम्ही मोरगावचा गणपती केला. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप छान असे दर्शन झाले. मंदिरामध्ये सुद्धा जसे जमेल तसे मी व्हिडिओ घेतले आहेत. चला तर मग आता दर्शन करून घेऊयात. सकाळी सुद्धा खूप छान. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 तारखेला ना अंगारकी होती ना, त्यामुळे ना दुकानं वगैरे सुद्धा खूप लागली होती. बऱ्यापैकी गर्दी होती, पण छान दर्शन झालं बरं का. सगळीकडं खूप छान असं, अजिबात आम्हाला ना रांगेत वगैरे जास्त काय
उभा राहायची अजिबात गरज पडली नाही. त्यामुळे खूप छान असं ना देवाने बोलवणं केल्यासारखं छान असं दर्शन झालं. पहा मंदिरात ना सगळीकडे 2-3 ठिकाणी मंदिराचे ना थोडी कामं चाललेत. पहा सगळीकडे आतमध्ये तोडफोड चालू आहे. 10 ते 12 तारखेपासून ना सिद्धटेकचं मंदिर सुद्धा बंद राहणार आहे 1-3 महिने. आणि म्हणजे कोणतं रांजणगावचं एक मंदिर बंद, म्हणजे 3-4 महिने बंद आहे. पण दर्शन खूप छान झालं. चला सिद्धटेकच्या गणपतीचं दर्शन झालं. आता पुढचा गणपती मोरगावचं झालं, सिद्धटेक झालं. छान असं दर्शन पहा. हे असं सगळं त्या साईडला पहा सगळं मंडई वगैरे बसली आहे. चला आता पुढं गणपतीचं दर्शन वगैरे झालं. आणि सिद्धटेक म्हणजे थोडंसं पुढं येऊन ना लगेच थोडं हॉटेलमध्ये थांबलो बरं का. मुलांना नाश्ता वगैरे करायचा होता. तर जोगेश्वरी मिसळ या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि सगळ्यांनी मिळून ना छान असा नाश्ता केला. आता ह्याचं नियोजन आहे ना सगळं आमचं ना गाडीवाल्याकडेच होतं बरं का. म्हणजे पूर्ण जेवण राहण्याची सोय वगैरे सगळं ना त्यांच्याकडेच होतं. त्यामुळे ना ते जसे म्हणतील तसंच आम्ही सगळं आमची ट्रिप केली. त्यामुळंच खूप छान अशी ट्रिप झाली. हॅलो, काय खेळती? वाव, एन्जॉय करते ना. लय पहा किती छान खेळती. बाय बाय. किती गणपती झाले? अरे 2 गणपती झाले, नाश्ता झाला. आता तिसऱ्या गणपतीला जायचं. चला आमच्या बरोबर तुम्ही पण गणपतीचं दर्शन करा. असं ऊन असलं तरी असं खेळायचं म्हणलं मज्जा वाटते का नाही. चला खेळा. पल्लवी बाजत असन बरं का नको. सिद्धटेकचा गणपती करून डायरेक्ट गेलो रांजणगावच्या गणपतीला. तर तिथं गेल्यानंतर ना समजलं मंदिर बंद आहे. तरी पण बाहेर सगळी सोय केली होती. कारण ना आलेल्या म्हणजे देवाला आलेल्या माणसांना त्यांनी माघार लावलं नाही. बाहेर छान अशी सोय केली होती. आतमध्ये ना मंदिर 3 महिने बंद राहणार अशी त्यांनी पाटी दिली होती. पण बाहेर छान असं मंदिर फोटो वगैरे लावला होता देवाचा. गणपती स्क्रीनवर वगैरे दिसत होते. त्यामुळे ना म्हणजे गणपतीचं दर्शन छान झालं. ही हंडी त्यामध्ये ना सगळे जे दान करतात ना ते दान त्यामध्ये टाकत होते. तिथे ना स्क्रीनवर ते सगळं फोटो वगैरे दिसत होता. लाईट गेल्यामुळे तिथं ना स्क्रीन सध्या बंद होती. छान रांजणगावच्या गणपतीचा छोटासा फोटो लावला होता. सगळी सोयीसुद्धा केली होती. देवाला दिलेल्या नारळ प्रसाद वगैरे सगळे छान असे त्या पद्धतीने ते पूजा करून देत होते. कारण अष्टविनायक करायचं म्हटलं ना तर जो ज्या मोरगावमध्ये जो नारळ प्रसाद घेतला तोच 8 गणपतींना ठेवायचा अशीच पद्धत आहे तिथं. ते मोरगावचे भटजीबा आम्हाला बोलले की ना हाच नारळ आता 8 ठिकाणी प्रत्येक गणपतीला दाखवायचा आणि शेवटी मोरगावच्या गणपतीला टेकवायचा आणि तो घरी जाऊन छान असा प्रसाद म्हणून खायचा. रांजणगावच्या गणपतीचं सुद्धा छान असं दर्शन झालं. त्यांनी बसायची वगैरे सुद्धा सोय केली. दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ तिथं बसलो. रांजणगावच्या गणपतींना थोडी शॉपिंग केली बरं का. सगळे प्रत्येक ना दुकानामध्ये गेले होते. आरवला हातात बांधायला धागा वगैरे घ्यायचा होता. त्यामुळे मग ते थोडा धागा आणि थोडं काही वस्तू आवडल्या त्या थोड्या घेतल्या. चढावर चढा पटापट. आहेत का ग? पुढे चला पुढे चला.
रांजणगाववरून निघालो आणि गाडी सगळा दंगा मस्ती एन्जॉय केला आणि कधी ओझरच्या गणपतीला पोचलो ते सुद्धा समजलं नाही. म्हणजे गाडीमध्ये इतका दंगा मस्ती एन्जॉय चालू होता ना, त्यामुळे ना प्रवास कसा संपत होता ते सुद्धा समजलं नाही. ओझरच्या गणपतीला पोचलो. तिथं गेल्यानंतर एका बाजूला छान अशी नदी आहे, तर तिथं जाऊन सगळ्यांनी खूप छान असं थंड उन्हाच्या म्हणजे भर उन्हामध्ये पोचलो होतो ना. दुपारच्या 3 वाजल्या होत्या. सगळेजण तिथं जाऊन खूप छान थंड थंड झालं. सगळ्यांनी हातपाय धुले, मस्त असं वाटत होतं ना. तिथं इतकी अशा आंघोळ करावी. सगळ्यांनी खूप छान फोटो काढले, एन्जॉय केला, हातपाय धुले. पाण्यामध्ये उभा राहिल्यानंतर ना अजिबात बाहेर निघू वाटलं नाही. सगळे लहान मुलांपासून सगळेजण, दादा सगळ्यांना बारक्या मुलांना सांभाळायला होता. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. सगळ्यांनी हातपाय तोंड धुलं, छान असा एन्जॉय केला. थंड पाण्यातून अजिबात बाहेर निघू वाटत नव्हतं. मस्त सगळं थंड थंड केल्यानंतर मग आम्ही देवाच्या मंदिरामध्ये गेलो. सगळ्यांनी खूप छान असा एन्जॉय केला, वेगवेगळे फोटोज काढले आणि कोणालाच त्या पाण्यामधून ना बाहेरच निघावं असं वाटत नव्हतं. सगळेजण म्हणायचे एकमेकांना, आपण आंघोळ्या करूयात का, बोलल्या म्हणजे आंघोळ करून देवाच्या पाया पडा, असं वेगवेगळं म्हणजे इतकं खूप छान वाटत होतं. बरं मग उन्हामध्ये ना असं पाण्यामध्ये वगैरे गेलं तर वेगळाच आनंद असतो. सगळ्यांनी छान असे फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पांना गेलो. चला इकडे, चला या बाजूने चालायचं. हा आता हे नाही बांध. अजून कोणाला? किती 10 आहे ना? 10,000 रुपये. हा आलं का देतो. या 10 रुपये. आली का तू? प्रत्येक गणपतीपाशी ना दुसऱ्या दिवशी अंगारकी असल्यामुळे ना सगळी तयारी चालू होती. सुंदर सुंदर असे ना फुलांच्या पाकळ्यांच्या रांगोळ्या, होम वगैरे अंगारकी दिवशी असतो ना, तर सगळ्या गणपतींपाशी तशी तयारी चालू होती. छान असं ओझरच्या गणपतीचं सुद्धा दर्शन झालं. अजिबात रांगेत वगैरे उभा राहायची गरज नाही पडली. बाहेरचं वातावरण सुद्धा खूप छान. आणि मी त्यांना पहिल्यांदाच गेले होते. तसे ना 2-3 गणपती माझे झाले होते, त्यातले 2-3 राहिले होते ना. आता ओझरच्या गणपतीला मी पहिल्यांदाच गेले होते. सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. खूप छान वाटत होतं. वरतून इतकं ऊन होतं तर अजिबात उन्हाची तर ना कसलीच कण भासली नाही बरं का, कारण सगळेजण फॅमिली माहेरचे आणि त्यातच एसीची गाडी आणि जास्त वेळ अजिबात आम्हाला रांगेत उभा राहायला लागलं नाही ना, त्यामुळे तर ना अजिबातच प्रॉब्लेम आला नाही. आता 5व्या गणपतीला जायचंय. चला आता कुठल्या गणपतीला जायचं ते माहित नाही. मोरगाव, सिद्धेटेक, रांजणगाव, ओझर असे गणपती झाले. छान दर्शन झालं. आता उद्या आहे अंगारकी. आता आजपर्यंत तर अजिबात गर्दी नव्हती, रांगेत सुद्धा उभा राहावं लागलं नाही. चला छान दर्शन झालं. असाच व्हिडिओ पाहत राहा. किती लावत आहे? काय कमी नाही? पल्लवी बघू कसा आहे, घ्यायचंच काय? दाखवूया.
ओझरच्या गणपतीपाशी ना खूप छान झाडं वगैरे होते. तिथं खूप अर्धा एक तास आम्ही बसलो. खूप छान वाटलं. एकदम निवांत असं पाण्याच्या कडेला छान असं एन्जॉय केला. निवांत थोडंसं पाणी थोडं थंडगार वगैरे पिलो आणि लगेच पुढच्या गणपतीला निघालो. आता लेण्याद्रीचा प्रवास होता, थोडासा जास्तीचा प्रवास होता. दिवस मावळल्यानंतर त्या गणपतीपर्यंत पोचायचं होतं, कारण लेण्याद्रीचा गणपती म्हणजे खूप उंचावरती आहे ना, त्यामुळे ना थोडंसं ऊन उतरल्यानंतर मग तिथला एन्जॉय तुम्हाला पाहायला भेटेल. गाडीमध्ये असा दंगा मस्ती एन्जॉय. कधी पुढचं ठिकाण गणपतीचं येईल ना हे अजिबात समजलं नाही. इतकं गाडीमध्ये दंगा मस्ती होती. सगळेजण खूप एन्जॉय करत होते बाहेरच्या वातावरणातलं. आणखीन आतमध्ये सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप साऱ्या गप्पा गोष्टी, आणि त्यामुळे ना कधी प्रवास संपतो ना तेच समजलं नाही. आणि कुणाला म्हणजे एवढ्या गप्पा गोष्टींमध्ये ना मळमळ उलट्या वगैरे अजिबात झाल्या नाही. नाहीतर ना प्रत्येक वेळेस जायचं म्हटलं ना असं मळमळ उलट्या होत असतात. पण ह्या वेळेस ना खरंच गणपती बाप्पांनी ना मनापासून बोलवलं होतं, त्यामुळे ना खरंच कुणालाच कसल्याच प्रकारचा ना त्रास झाला नाही. आणि प्रवाससुद्धा खूप छान झाला. असा कोकणात गेल्यासारखं असं वेगळे अशा म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप छान वाटलं बरं का. हे बाहेरचं वातावरण पाहणार किती छान आहे. अशा पहाडी असं बघता बघता गप्पा गोष्टी करता करता कधी वेळ संपला नाही हे समजलं नाही. आणि असाच आमचा प्रवास चालू राहिला. आणि छान असा आम्ही ना लेण्याद्रीच्या पर्यंत पोहोचलो. दिसाना चला रे. मला जाणार नाही ती अजिबात. मला जरा म्हणून उतरले या पाहिजे. हा ओके तीच की कोरलेलं मंदिर आहे. कोरलेलं त्या उभ्या उभ्या मी नाही येणार. मुंगी गोत दिसते एवढंच तो काही एवढंच दिसत. 50,000 पाहिजे. तो माणूस बघ एवढूसा दिसतोय तिथला बघ. तिथं गणपती आहे तिथं. हाय पल्लवी आता सगळ्या पायऱ्या चढणार ना. चला बाबा लय पायऱ्या चढायच्या आता. मंगलमूर्ती मोरे. काय करायचं. चला आता सगळे मग किती वेळ लागतो चालायला म्हणले. अर्धा पाऊण तास लागते. कुठला आपला आपण काढायचं. हा चला काढू आपला दादाला काढू. दादाला परत पैसे देऊ. काय राहिलं नाही ते म्हणलं घ्या कोणीतरी पण सगळ्यांना. खायला टाकलं कुत्रा आलं ना सापडला का. आपल्या इथलीच कुणीतरी ड्रायव्हर काकाने म्हणतात आपल्यातलंच कुणीतरी घेतला. काय कुणाचा मोबाईल कुणी आणलं आपल्या बरोबर फाडलं.
आणि ज्यांनी घेतलंय ना ते उलट घेतल्यावर त्यांना माहिती मला देतात मग ती जास्तच येते त्याला एकदा धरलं होतं म्हणून ती लय भेटतो नाही मी आहे तू का घाबरतो श्रीराम म्हणायचं बाळा नाही काय करत लेण्याद्रीचा गड चढता चढता पाय इतके माकडं होते ना तर दीदीच्या हातातून ना माकडाने पिशवी ओढून घेतली कारण आम्हाला खाली सांगितलं होतं त्या सिक्युरिटी गार्डनी ना पिशव्या मोबाईल बॅगी व्यवस्थित ठेवा माकडं अजिबात ठेवत नाही हातात त्यामुळं ना ती दीदीच्या हातातलं कशी पिशवी ओढली ते समजलं नाही पिशवी फाडली की लगे त्यामधले मोदक वगैरे त्या माकडांनी खाल्ले चला म्हटलं जाऊ द्या पा सगळेजण कुणाचे पाय दुखत होते तर कुणाचं काय असे ना पळत पळत जायचे बसायचे असा इतके एन्जॉयमध्ये ना सगळा हा गड चढला सगळे म्हणत होते खाली नाही काय मी नाही चढणार असं इतका म्हणजे किती वेळ लागतो आणि खूप वेळ थकून जाईल असं सगळ्यांचं वेगवेगळं चालू होतं पण कुणीच खाली बसलं नाही ते निसर्गाचं वातावरण पाहून ना कुणालाच खाली बसू वाटलं नाही बरं का म्हणजे जसं जसं वर जाईल ना तसं तसं वेगवेगळं हिरवं असं वातावरण दिसत होतं आणि संध्याकाळच्या 5-5:30 वाजल्यामुळे ना अजिबात थकवा जाणवला नाही आणि ना अजिबात कुणाला काही बसू म्हणजे खाली बसूच वाटलं नाही ते माकडांचा म्हणजे माकड असल्यामुळे ना अजिबात लहान पोरं सगळ्यांची सगळ्यांचा दंगा हसत उठत बसत सगळ्यांचे गप्पा बसले बसले चिडवत असा आमचा हा प्रवास वरती चालू होता आणि खूप छान वाटलं बरं का आणि आतापर्यंत जेवढे गणपती झाले त्यामध्ये ना गणपती म्हणजे इतका सुंदर म्हणजे खरंच चढताना खूप छान वाटलं आणि फिरायला गेल्यासारखं वाटलं आणि एका निसर्गरम्य वाता म्हणजे महाबळेश्वरला वगैरे गेल्यासारखं वाटलं पाना पहाडी वगैरे आणि इतकी माकडं ना तर कसं चढत होतं ते सुद्धा समजलं नाही खूप छान वाटलं बरं का तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा चॅनल वरती नवीन जे कोणी असेल ना त्यांनी प्लीज 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 चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पल्लवी इकडे हा जास्त किती छान हे पाहा किती छान दिसतंय लय दम लागतोय ते म्हणतो शाळेला सोडायला दम लागतोय अगो ग्रुप राहायला बी लागतोय वर नाही घ्यायचंय हिरवली नाही तशा काय सुंदर आहे पायात चप्पल नाही आता नाही आता इथे चप्पल पाणीपुरी आणलं होतं पाणी जेजुरीपेक्षा तर कमीच आहे हा स्ट्रेट पल्लवी म्हातारी
सगळ्या पायऱ्या चढून सगळे थकले, वरती गेलो आणि वरती ना सगळेजण पहिलं बसले, मंदिराच्या आतमध्ये जायच्या आधीच बसले, सगळे थकले होते पोरं सगळे वरती ना लेण्या पाहायला गेले होते, सगळे बसून एक 10 ते 15 मिनटं बसलो आणि फायनली ना मंदिरामध्ये गेलो. वरतून डोंगर खालतून डोंगर सगळीकडून मध्यभागी हे मंदिर किती सुंदर मंदिर आहे ना, एकदम गुफेमध्ये मंदिर आहे, खूप छान दर्शन झालं. इथनं खूप सुंदर आहे, किती छान आहे. गणपती बाप्पा पण खूप छान आहे, इतकं सुंदर दर्शन आयुष्यात कधीच नव्हतं झालं. आणि अष्टमी आजचे हे 5 गणपती तर इतके छान झाले ना, खरंच रांगेत सुद्धा उभं राहावं लागलं नाही असं गणपती, इतकं सुंदर असं गणपती. बाई तुला चावंती आवाज घुमतोय, आवाज घुमतोय ना, बोल बरं. त्यात पैसे असतात, गणपतीला दान केलं ना त्यात टाकायचे असतात पैसे. आवाज घुमतोय ले. टाकलं सगळं आकडा फोटो काढायचे होते पल्लवी लंगड झालं. हे रागात बघतोय ती. लेण्याद्री गणपतीचं दर्शन खूप छान झालं. आता ना फिरलो वगैरे, माकडांना वगैरे पाहिलं, खूप छान एन्जॉय केला. मंदिर इतकं सुंदर आहे ना खरंच, म्हणजे तिथं गेल्यानंतर ना माघारी जाऊ वाटत नव्हतं, इतकं सुंदर असं ना गुफेमध्ये मंदिर आहे ना, खूप छान वाटलं सुद्धा नव्हतं, इतकं सुंदर असं ना डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे, इतकं सांगू म्हणजे किती शब्दामध्ये सांगू ना, इतकं सुंदर गणपती. खरंच मला खूप 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 आवडलं. एकदा नक्की जावा तुम्ही लेण्याद्री गणपतीला, खूप छान निसर्गरम्य वातावरणामध्ये. पहावर तू गेल्यानंतर खालचं सगळं कसं दिसतंय, एकदम बारीक बारीक इतक्या उंचावरती हा गणपती आहे आणि एकदम छान, एकदम असं ना नॅचरल सगळं खूप छान वाटलं बरं का. सगळेजण छान असं सगळे आता खाली उतरलोत. आता ना हा म्हणजे आजचा व्हिडिओ आहे ना, मी या 5 गणपतीचा तुम्हाला दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. ऍक्च्युली खूप मोठा झालाय, आता 28-29 मिनिटाचा व्हिडिओ झालाय, त्यामुळे ना एक सकाळपासूनचे 5 गणपतीचाच आजचा व्हिडिओ आहे. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील, पुढचे 3-4 गणपती. पहिल्यांदाच अष्टमीने दर्शन झाले. ते पण हे पाणी पिते ते बाटली वाढली होय. उतरतो खाली, खाली उतरायला पण अर्धा 1 तास सुंदर असं
एकदम छान असं गणपतीचं दर्शन झालंय. नकोय माकडला हात नाही लावायचं बाबा, ते हे करल हे खान. संध्याकाळच्या 5 वाजताचं पहा, खूप सुंदर. आणि उद्या आहे आता अंगारकीची खूप गर्दी राहील, पण आज अजिबातच गर्दी नव्हती. लेण्याद्री गणपती. हा चला ताईंनो, आजचा व्हिडिओ नाही इथंच एंड करते. आजची सकाळपासूनचे 5 गणपती झाले. सिद्धटेक, मोरगाव, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री. खूप छान वाटलं. तर पुढचे 3-4 व्हिडिओ म्हणजे गणपती पुढच्या व्हिडिओ मधील खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. आतापर्यंत 30 मिनिटाचा झाला आहे. त्यामुळे ना पुढच्या गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये येईल. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका